नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, 5वी नवोदयमधील गणितातील स्वाध्याय आपण सुरू केलेला आहे. त्यामधील आज आपण पाहणार आहोत 2.1 स्वाध्याय पूर्ण स्पष्टीकरणासहित आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण मित्रांनो स्पष्टीकरणासहित तुम्हाला सर्व माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत 9 किलोग्रॅम गव्हाच्या किमती इतकी आहे. जर 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत 54 रुपये असेल तर 8 किलोग्रॅम तांदूळ व 9 किलोग्रॅम गव्हाची एकूण किंमत किती? बघा मित्रांनो, प्रश्न पुन्हा एकदा वाचा. प्रश्न वाचताना प्रश्न पूर्णपणे वाचून समजून घेऊन मगच सोडवायला सुरुवात करायची आहे. गणित खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुम्हाला वारंवार ही मी गोष्ट सांगत आहे. गणित हे सरावाने सुटते, घाई केल्याने सुटत नाही. घाई केली तर मित्रांनो चूक होते. आता बघा, 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत 9 किलोग्रॅम गव्हाच्या किमती इतकी आहे. म्हणजे 4 किलो जर तांदूळ घेतलं तर त्याची किंमत जेवढी होईल तेवढीच किंमत 9 किलो गव्हा एवढी आहे. बरोबर की नाही? म्हणजे 4 किलो तांदळाची जर किंमत आपण घेतली, जर 100 रुपये असेल तर 9 किलो गहू घेतले तर त्याची पण किंमत किती असणार आहे? 100च रुपये असणार आहे. तर समजलं का? तर बघा पुढचा पॉईंट काय आहे, जर 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत 54 असेल. आता काय केले ह्याने, 1 किलोच्या गव्हाची किंमत सांगितली आहे 54 रुपये. बरोबर की नाही? मग काय करायचे, 8 किलोग्रॅम तांदूळ व 9 किलोग्रॅम गव्हाची एकूण किंमत किती? बघा मित्रांनो, 1 किलोच्या गव्हाची किंमत सांगितली 54 रुपये आणि 8 किलो तांदूळ व 9 किलो गव्हाची किंमत आपल्याला काढायला सांगितली. तर आपण कसं काढणार आहे मित्रांनो? प्रथम आपण काय करू, नोट करून घेऊया. कोणकोणती माहिती कशा प्रकारे नोट करून घ्यायची मी तुम्हाला सांगते. तर मित्रांनो, आपल्याला काय सांगितलं आहे, 4 किलोग्रॅम तांदूळ, 4 किलोग्रॅम तांदूळ. बरोबर की नाही? 4 किलोग्रॅम तांदूळ बरोबर किती आहे रे मित्रांनो? 9 किलोग्रॅम गहू. बरोबर की नाही? 9 किलोग्रॅम गहू. बरोबर की नाही? 4 किलोग्रॅम तांदूळ बरोबर 9 किलोग्रॅम, म्हणजे जेवढे 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत होईल तेवढीच 9 किलो गव्हाची किंमत होणार आहे. बरोबर की नाही? आता त्यांनी काय सांगितलं आहे, 1 किलो गव्हाची किंमत किती? 1 किलो ग्रॅम गहू किंमत किती आहे रे? 54 रुपये. आपण प्रथम नोट करून घेऊया मित्रांनो, नंतर प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला. आणि नंतर काय सांगितले, काय काढायला सांगितले आपल्याला? 8 किलोग्रॅम तांदूळ व 9 किलोग्रॅम गव्हाची एकूण किंमत. बघा आता 8 किलोग्रॅम अधिक 9 किलोग्रॅम गव्हाची काय करायची आपल्याला? किंमत काढायची. बरोबर की नाही? बरोबर की नाही? 4 किलोग्रॅम तांदूळ बरोबर किती आहे? 9 किलोग्रॅम गहू आहेत. बरोबर की नाही? 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत आपल्याला दिलेली आहे 54. म्हणजे हा मेन पॉईंट आहे मित्रांनो. 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती दिली आहे? 54 रुपये आहे. हा मेन पॉईंट आहे मित्रांनो. आपल्याला ह्याच्यानुसारच उत्तर काढायचं आहे मित्रांनो. म्हणजे आपल्याला काय दिलं आणि काय काढायचं हे समजलं पाहिजे. 4 किलोग्रॅम तांदूळ दिलेत आपल्याला, ते बरोबर किती? 9 किलोग्रॅम गहू आहेत. बरोबर की नाही? 1 किलोग्रॅम गहूची किंमत किती सांगितली? 54 रुपये सांगितली. बरोबर की नाही? 54 रुपये सांगितली. आणि आता आपल्याला काढायचं काय? 8 किलोग्रॅम गव्हाची किंमत अधिक 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत बरोबर किती किंमत येते ते काढायची. आपल्याला किंमत काढायला सांगितली. बरोबर की नाही? तर आता मित्रांनो, आपल्याला एका गव्हाची किंमत किती दिली? 54 रुपये. म्हणजे ही माहिती आहे आपल्याला. मग आपल्याला एक तांदळाची किंमत माहिती आहे का? नाही माहिती. म्हणजे आपल्याला गव्हाची किंमत माहिती आहे 1 किलोची. म्हणजे आपण 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत काढू शकतो. बरोबर की नाही? 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत आपण काढू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल रे? गुणाकार करावा लागेल. बरोबर की नाही? म्हणजे 1 किलोच्या गव्हाची किंमत किती आहे? 54 रुपये. आपल्याला काढाय किती सांगितली? 9 किलोग्रॅम गव्हाची. बरोबर की नाही? मग आता 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत काढण्यासाठी आपल्याला गुणाकार करायचं आहे. मग आता तुम्हाला आडवा येत असेल तर आडवा करा, उभा येत असेल तर उभा करा. यासाठी मित्रांनो पाडेपाठ असणे खूप गरजेचे आहे. बघा, 9 चौक 36. बरोबर की नाही? हातचे आले 3. 9 5 45 आणि 3 किती झालं मित्रांनो? 9 5 45 आणि 3 किती झालं? 48. म्हणजे 486 रुपये काय झालं? 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत झाली. बघा, 486 रुपये काय झाले? 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत झाली. मग आता 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत 486 रुपये आहे. म्हणजे 4 किलो तांदळाची किंमत पण किती येणार आहे मित्रांनो?
86 रुपये येणार. बरोबर काय समजतंय का मित्रांनो? बघा 4 किलोग्राम तांदळाची किंमत बरोबर 9 किलोग्राम गव्हाची किंमत आहे. मग 9 किलोग्राम गव्हाची किंमत किती आहे? 486 आहे. बरोबर की नाही? मग 4 किलो तांदूळाची किंमत किती येणार? 4 किलो तांदळाची किंमत किती येणार मित्रांनो? 486. बरोबर की नाही? मग आता मित्रांनो काय झालं? 4 किलो तांदळाची किंमत 486 रुपये झाली. तर आपल्याला काय सांगितले? 8 किलोग्राम तांदळाची किंमत काढायची. बघा मित्रांनो, नीट लक्ष द्या. 8 किलोग्राम तांदळाची किंमत काढायची आपल्याला. मग 4 किलो तांदळाची किंमत 486 रुपये आहे. तर 8 किलोची किती होईल मित्रांनो? मग 4 गुणिले 2 म्हणजे किती झालं? 8 झालं. बरोबर की नाही? मग 4 किलो तांदळाची किंमत किती आहे? 486. बरोबर की नाही? मग अजून 4 किलो तांदळाची किंमत काढायची आपल्याला. म्हणजे काय करावं लागेल? प्लस करावं लागेल त्यामध्ये 486. किती आले रे मग? 6 6 6 6 12. बरोबर की नाही? 8 आणि 8 1 16 आणि 1 17. बरोबर की नाही? 17. हातच्या आले 1 4 आणि 4 8 आणि 1 9. 972 झालं. म्हणजे 8 किलो तांदळाची किंमत किती झाली? 972 रुपये झाली. बरोबर का? समजतंय का मित्रांनो? 8 किलो तांदळाची किंमत किती झाली? 972 रुपये झाली. समजतंय का? आता हे 972 रुपये झाली 8 किलो तांदळाची किंमत. बरोबर की नाही? 8 किलो ग्रॅम तांदूळ बरोबर किती आले? 972 रुपये. आणि परत काय सांगितले आपल्याला? बघा लक्षात ठेवा, पुढचा मुद्दा बघा. 8 किलोग्राम तांदळाची किंमत अधिक 9 किलोग्राम गव्हाची किंमत काढायची. मग 9 किलोग्राम गव्हाची किंमत किती आली? 486 आली. बरोबर की नाही? मग आपल्याला काय करावं लागेल रे? 8 किलोग्राम गहू काढायला काय सांगितले ते बघा. अधिक 9 किलोग्राम इथे तांदूळ पाहिजे होतं. गहू बरोबर किती? मग आता 8 किलोग्राम तांदळाची किंमत किती आली रे? बघा इथे 972 आले. बरोबर की नाही? 972 अधिक 9 किलोग्राम गव्हाची किंमत किती आली मित्रांनो? 486. बरोबर की नाही? मग आता आडवी बेरीज येत असली तर आडवी करा, उभी येत असली तर उभी करा. तर बघा मी आडवी बेरीज करते. 6 आणि 2 किती झाले मित्रांनो? 8 झालं. बरोबर की नाही? 8 आणि 7 किती झाले? 15. हातच्या आले 1 आले मित्रांनो. 10 आणि 4 किती झाले? 14. 1458 रुपये आलं. बरोबर की नाही? आता आपल्याला 1458 हे 8 किलोग्राम तांदळाची किंमत अधिक 9 किलोग्राम गव्हाची किंमत बरोबर 1458 रुपये आलं. बरोबर की नाही? म्हणजे आपलं उत्तर किती आलं रे मित्रांनो? 1458. तर पर्यायामध्ये आहे का उत्तर? बघूया चला. बघा प्रश्न पहिला आहे आपला. बघा 1458 रुपये उत्तर आले आहे का पर्यायामध्ये? 1458. बघा 4 नंबरच्या पर्यायामध्ये 1458 रुपये उत्तर आले. समजले का तुम्हाला? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला आता पुढचा प्रश्न घेऊया. 4 किंवा जास्त अंकांची संख्या 8ने विभाज्य असेल जर. बघा 4 किंवा जास्त अंकांची संख्या म्हणजे 4 पेक्षा जास्त जर अंक असतील तर 8ने विभाज्य काढायचं असेल तर काय करावं लागेल? ह्यासाठी आपल्याला 8ची कसोटी वापरायची आहे मित्रांनो. 8ची कसोटी काय म्हणते मित्रांनो? 8ची कसोटी काय म्हणते माहिती आहे का? एकक, दशक आणि शतक या संख्येला जर 8ने भाग जात असेल तर 8ने पूर्णपणे त्या संख्येला भाग जातं. बरोबर की नाही? पण 4 किंवा जास्त अंकाची संख्या 8ने विभाज्य असेल तर आपल्याला काय करावं लागेल? शेवटच्या 3 अंकाचा विचार करावा लागेल. कारण की शेवटच्या 3 अंकाला 8ने भाग जातो का हे पाहावं लागेल. बरोबर की नाही? मग आता बघा संख्या सम आहेत. शेवटचा अंक 8ने विभाज्य आहे. शेवटचे 2 अंक 8ने विभाज्य आहेत. शेवटचे 3 अंक 8ने विभाज्य आहेत. तर मित्रांनो 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. शेवटचे 3 अंक 8ने विभाज्य आहेत. यानंतरचा सोपे प्रश्नाला जास्त वेळ घालवायचा नाही मित्रांनो. यासाठी तुम्ही कसोट्या पाठ करा. आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण विभाज्यतेच्या कसोटीचा खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ बनवलेला गेलेला आहे. तो तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे. एक इंजन 1 मिनिटात 95 लिटर पाणी उपसते. बघा मित्रांनो नीट लक्ष द्या. एक इंजन 1 मिनिटात 95 लिटर पाणी उपसते तर 14,060 लिटर पाणी उपसण्यास किती वेळ लागतो? बघा आता मित्रांनो लक्ष द्या. एक इंजन 1 मिनिटात 95 लिटर पाणी उपसते तर 14,060 लिटर पाणी उपसण्यास किती वेळ लागावा लागेल? यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 14,000 पाणी
लिटर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आता मिनटात तर माहिती आहे आपल्याला, बरोबर की नाही? मिनटात तर माहिती आहे, तर आपल्याला काय करावं लागेल? एका मिनटाचं आपल्याला काढावं लागेल. 95 लिटर पाणी उपसते एका मिनटात, बरोबर की नाही? तर आपल्याला काय करावं लागेल? 95 त्या 14,060ला आपल्याला काय करावं लागेल? भाग द्यावा लागेल, बरोबर की नाही? कारण आपल्याला लिटर पाणी दिलेलं आहे, फक्त मिनटे काढायचे आहेत, बरोबर की नाही? एका मिनटात 95 लिटर पाणी उपसते, बरोबर की नाही? मग 14,060 लिटर पाणी उपसण्यास किती वेळ लागतो? आपल्याला मिनटे काढायचे आहेत, बरोबर की नाही? तर आता काय करावं लागेल आपल्याला? 14,060 याला काय करावं लागेल? 95 भाग घालावं लागेल, बरोबर की नाही? 95 भाग घालावं लागेल की नाही? तर चला करूया. 14,060ला 95 भाग घालूया. तर बघा आता 14,060, बरोबर की नाही? त्याला काय करायचं? आपल्याला 95 भाग घालवायचा आहे. तर तुम्हाला जसा येईल तसा भाग घालवा. तुम्हाला 95चा पाडा येत नसेल, येणारच नाही म्हणा, किंवा 5च्या पाड्याने सुद्धा तुम्ही भाग घालवू शकता, बरोबर की नाही? तर आता बघा 95 भाग घालवायचा आहे आपल्याला. बघा 95मध्ये कोणत्या पाड्यात आहे? बघा 19च्या पाड्यात आहे. बघा 19 5 95. आता पुढं काय करायचं आहे आपल्याला? 19 5 95. 140ला 19 भाग जातो का रे? जातो का? बघा 19 7 33 असे. बघा 19 7 किती झालं? 33 असे झाले. 33 झाल्यानंतर किती झालं? 133. 140मधून 133 गेले मित्रांनो, राहिलं 70 राहिलं, बरोबर की नाही? 70 राहिले की नाही? 7 राहिले. 7 बघा 7 राहिले आहे. पुढं 6 घ्यायला 19च्या पाड्यामध्ये 76 आहे का? बघा 19 चौक 76, 19 चौक 76, बरोबर की नाही? आणि राहिलेला 0 0 दिला, बरोबर ना? आता मग काय करायचं? या 5 त्या 740ला भाग घालवायचा आहे. 5 1 5, 5 1 5, राहिले 2, 5 चौक 20, राहिले किती? राहिले बघा 5 1 5, राहिले 2, 5 चौक 20, राहिले 4, 5 8 40. उत्तराला आपलं किती मित्रांनो? 148. मग 148 तास आहेत का मिनटे आहेत का सेकंद आहेत रे मित्रांनो? तर 148 हे काय झालं? मिनटे येणार मित्रांनो, मिनटे येणार. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 148 मिनटे. तर बघा आता पर्यायामध्ये आहे का बघूया आपण. बघा 148 सेकंद आहे, 148 मिनटे आहेत, 148 तास आहेत, 1480 मिनटे आहेत. तर उत्तर क्रमांक काय येणार आहे मित्रांनो? बी नंबरचा 148 मिनटे येणार आहे. समजतंय का? आता घेऊया पुढचा लगेच प्रश्न मित्रांनो. दोन संख्यांची बेरीज 9,87,654 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती? बघा प्रश्न मित्रांनो कन्फ्यूज करणार आहे, पण सोपा आहे, त्यामुळे सविस्तर वाचा. दोन संख्यांची बेरीज 9,87,654 आहे. पॉईंट करा मित्रांनो, 9,87,654. जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 मोठे, 20,100. बघा इथे लक्षात ठेवा, 20,100 मोठी आहे, बरोबर की नाही? असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती? तर आता मित्रांनो काय करावं लागेल आपल्याला? काय करावं लागेल सांगा? जर तुम्हाला सोपं वाटत असेल तर सांगा. आता मित्रांनो यासाठी मी काय करणार आहे मित्रांनो, प्रथम मी संख्या लिहून घेणार आहे. बघा कशा प्रकारे संख्या लिहून घेते. 9,87,654, बरोबर की नाही? आपल्याला मोठी संख्या शोधायची आहे, बरोबर की नाही? मग काय करायचं? एक संख्या दुसरीपेक्षा कितीने मोठी आहे? 20,100 मोठी आहे. बघा आता 20,100. आता लिहून घेते मी ते 20,100. तर या संख्येतून मी 20,100 काय करणार आहे मित्रांनो? वजा करणार आहे. बघा वजा करणार आहे, कारण की मला मोठी संख्या काढायची आहे. 5 5 7 6 आणि 9. बघा आता किती आलं? 9,67,554 आलं, बरोबर की नाही? आता मित्रांनो हे 9,67,000 दोन संख्येची बेरीज आहे, हे प्लस किती आहे आपलं? 20,100 आहे, बरोबर की नाही? मग आता यातून आपल्याला दोन संख्या करायची, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 2 भाग द्यायला लागेल. आता 2 भाग घालवायचे आपल्याला. 2 के 2, 2 चौक 8, राहिले 1, 2 8 16, 2 त्रिक 6, 2 7 14, 2 7 14 आणि 2 7 14. म्हणजे आपलं किती आलं मित्रांनो? 4,83,777 हे उत्तर आलं.
मग आता हे काय झाली, लहान संख्या झाली मित्रांनो, लहान संख्या झाली, बरोबर की नाही. आपल्याला मोठी संख्या काढायची आहे. आता मग मोठी संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 20,100 त्यात प्लस करावं लागतील परत. बघा, अधिक 20,100. तर उत्तर काय आहे मित्रांनो, 7, 7, 8, 3, 10. तर 5,03,877 हे काय झालं, आपलं उत्तर आलं मित्रांनो, 5 लाख. तर बघा पर्यायामध्ये आहे का, 5,03,877. तर मित्रांनो आहे बघा, डी नंबरच्या पर्यायामध्ये आहे 5,03,877 हे उत्तर आपलं बरोबर आलं. आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न मित्रांनो. एक इंजन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. एका दिवसात 10 तास इंजन चालवण्यात येते. बघा मित्रांनो, एक इंजन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. लक्षात ठेवा, एका दिवसात 10 तास इंजन चालवण्यात येते. 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल. बघा, एका दिवसात 10 तास इंजन चालवण्यात येते, 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचते. मी प्रश्न नीट समजून घ्या. आता आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, प्रथम एका तासाला सांगितलं आहे, तर आपल्याला 10 तास काढावं लागतील, बरोबर की नाही. मग एका तासाला किती आहे मित्रांनो, एका तासाला 84,500 लिटर, बरोबर की नाही. एका तासाला किती आहे, 84,500 लिटर हे एका तासाला आहे, बरोबर की नाही, एका तासाला. मग आपल्याला 10 तासाला किती लागेल, रोज 10 तास खेचते, म्हणजे आपल्याला गुणाकार करावा लागेल 84,500चा. 84,500 गुणुले 10 करावं लागेल, बरोबर की नाही. मग किती आलं मित्रांनो, 84,500 जर केलं तर आपण किती आलं, सोप्या पद्धतीने सांगते, जेवढे शून्य आहेत तेवढे देऊन टाका. आता बघा, आता हे झालं 84 लाख, 8,45,000 झाले, म्हणजे 10 तासाला, म्हणजे किती झाले एका दिवसाला, बरोबर की नाही. 10 तासाला किती झाले, 8,45,000, बरोबर की नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, 5 दिवसासाठी काढायचं आहे, म्हणजे किती तास झाले, 50 तास झाले, बरोबर की नाही. मग आता परत ह्याला आपल्याला 50ने गुणाकार करायचा आहे, हे 5ने गुणाकार करायचा आहे, बरोबर की नाही. तर कसं करणार आपण, बघा आता 8,45,000 गुणुले 5, कारण की आपल्याला 5 दिवसासाठी काढायला सांगितले. तर बघा, 500 500 500 5 5 25 हातच्याले 2 5 24 आणि 2 22 हातच्याले 2 45 आणि 2 42. तर बघा मित्रांनो, कसं झालं तर आपलं उत्तर आले 42,25,000 हे उत्तर आपलं 5 दिवसासाठी पाणी खेचण्यासाठी आलेलं आहे. तर बघा, 42,25,000 पर्यायामध्ये आहे का, बघा 42,25,000 कुठे दिसतंय तुम्हाला, 3 नंबरच्या पर्यायामध्ये दिसतंय, डी नंबरच्या पर्यायामध्ये उत्तर आपलं बरोबर आहे मित्रांनो. आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न. कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत. बघा, 460ला 23 मीटर कापड, 912ला 38 मीटर कापड, 375ला 15 मीटर कापड. तर वरीलपैकी सर्वात स्वस्त काय आहे. बघा, आता जे स्वस्त आहे ना ते आपल्याला शोधायचं आहे मित्रांनो. तर आपला पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो, 460ला 23 मीटर कापड स्वस्त, हे उत्तर काढल्यानंतर समजत आहे मित्रांनो. तर कशा प्रकारे काढायचं आपल्याला, 460ला 23ने भाग घालवायचा आहे, 912ला 38ने भाग घालवायचा आहे, 375ला 15ने घालवायचा आहे, 396ला 18 मीटरने घालवायचं आहे. आणि जे उत्तर आपलं येते ते सर्वात कमी असलेलं उत्तर म्हणजे आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो. आता बघा, आपण काढूया 460ला 23 मीटर कापड, बरोबर की नाही. 460ला 23 मीटर म्हणजे 460, प्रथम मी लिहून घेते, 460 भागिले 23. त्यानंतर काय आहे रे मित्रांनो, 912ला 38, 912ला 38. परत पुढचं काय आहे, 375ला 15 मीटर कापड आणि 396ला 18 मीटर कापड, बरोबर की नाही.
आता कापड आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे काय करणार, 23 एके 23, 23 दोन्ही 46, म्हणजे 20 रुपये मीटर कापड येणार. इथे खूप मोठा भाग आहे, त्याच्यामुळे आपण सोप्या पद्धतीने घालूया. अगोदर आपण 2ने घालूया. बे एके बे, 92 18, बे चौक 8, राहिले 1, बे पंचे 10 आणि बे सक्क 12. तर मित्रांनो आता बघा, 19 एके 19, 19 दोन्ही 38, राहिलं 7, 19 चौक 76, म्हणजे किती आलं, 24 हे उत्तर आलं. आता बघा 15, 15 एके 15, 15 दोन्ही 30 आणि 15 पाच 75, हे आलं 25, बरोबर की नाही. आता बघा 18 एके 18, 18 दोन्ही 36, राहिले 3, 18 दोन्ही 36, 22 आलं. तर मित्रांनो सगळ्यात स्वस्त कापड कोणतं आहे रे मग, 20 आहे का, 24 आहे का, 25 आहे का, 22 आहे. तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे मित्रांनो, आपला 20 रुपयाचं कापड येणार आहे. तर बघा पर्यायामध्ये कोणता आहे, ए नंबरचा पर्याय आहे. 460ला 23 मीटर कापड आहे, त्यामुळे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे मित्रांनो, ए नंबरचा येणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. विनयला रोज 3 तास याप्रमाणे सतत 15 दिवस काम केल्याबद्दल 1125 रुपये मिळतात, तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल किती रुपये मिळतात. बघा आता प्रश्न पुन्हा एकदा वाचा. विनयला रोज 3 तास याप्रमाणे सतत 15 दिवस काम केल्याबद्दल, विनयला रोज 3 तास, लक्षात ठेवा, रोज 3 तास सतत 15 दिवस काम केल्याबद्दल 1125 रुपये मिळतात, तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल त्याला किती मिळतात. तर मित्रांनो असं गणित आहे, जर थोडंसं अवघड वाटते पण सोपं आहे गणित. 3 तास याप्रमाणे, म्हणजे 3 तास काम याप्रमाणे 15 दिवस काम केले मित्रांनो, म्हणजे प्रत्येकी 3 दिवस 3 तास, म्हणजे प्रत्येक दिवसाला 3 तास काम केले, म्हणजे दिवस किती झाले ना मित्रांनो, म्हणजे तास किती झाले, 15 दिवस काम केलं म्हणजे 3 तास, म्हणजे 3 गुणुले आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, 15 करावं लागणार आहे, बरोबर की नाही. 3 गुणुले 15 म्हणजे किती तास होतील, 15 एके 15, 15 दोन 30, 15 त्रिक 45 येतील, बरोबर की नाही. 45 काय तास काय झाले, तास झाले. आणि मोबदला त्याला किती मिळतोय रे, 1125 रुपये मिळतोय, 1125 रुपये मिळतोय त्याला मोबदला. तर आपल्याला काय करायचं आहे, एका तासाचा रोजगार काढायचा आहे, बरोबर की नाही. तर काय करावं लागेल, 1125 भागिले 45 करावं लागेल, बरोबर की नाही. मग आता 25चा 5चा पाडा असेल तर 5नं भाग घालवू शकता, तसेच 45ला कुठल्या संख्येने दुसऱ्या भाग जातो किंवा 45चा पाठ असेल तरीसुद्धा तुम्ही त्याने घालवू शकता. तर मी आता इथे 15ने भाग घालवते. 15 एके 15, 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, बरोबर की नाही. आता बघा 112ला भाग जातो का, 11ला तर भाग जात नाही, म्हणून आता तिन्ही संख्येला भाग घालवायचा आहे आपल्याला. 15 पंचे 90, 15 सक्क 15चा पाडा म्हणा, 15 एके 15, 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाचा 1400, 15 पाचा 75, 15 सक्क 90, 15 सात 1400, बरोबर की नाही. मग आता किती झाले, 105, 112मधून 105 गेले, 7 राहिले, 15 पाच 75, बरोबर की नाही. आता ह्या 75ला परत 3ने भाग घालवायचा आहे. 3 एके 3, 3 दोन्ही 6, राहिले 1 आणि 3 पाचशे 15, म्हणजे उत्तर काय आलं मित्रांनो आपलं 25 हे उत्तर आलं. म्हणजे एका तासाला त्याला रोजगार किती मिळतोय रे, 25 रुपये हा रोजगार मिळतोय. आहे का पर्यायामध्ये, बघूया. बघा विनयला रोज 3 तास काम केल्यावर किती रोजगार मिळतोय, 25 रुपये हा रोजगार मिळत आहे मित्रांनो. त्यामुळे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे, 4 येणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया लगेच. शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले. बघा पॉईंट करून ठेवा जावा प्रत्येक शब्द. 1250 लोक सर्कस बघायला गेले. शुक्रवारच्या 33 लोक शनिवारी सर्कस बघायला गेले. बघा 33 सगळे मिळून या 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले. बघा आता शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले. शुक्रवारच्या 33 म्हणजे आपल्याला 33 करावं लागणार आहे मित्रांनो. लोक शनिवारी सर्कस बघायला गेले. सगळे मिळून या 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले. बघा मित्रांनो आता आपल्याला शुक्रवारी किती लोक गेलेले आहेत, 1250, बरोबर की नाही. शुक्रवारी किती गेलेत, 1250 गेलेले आहेत. आणि शनिवारी किती गेलेत, ह्याच्या 33 गेलेले आहेत. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, 3ने गुणाकार करावा लागेल. 3ने गुणाकार केल्यानंतर उत्तर काय येते मित्रांनो, बघा आडवा गुणाकार करून 3 0 0, 3 5 15, हातच्याले 1, 3 2 6 1 7 आणि 3 1 3. बघा 3750 आलं, बरोबर की नाही. मग 3750 आले, हे काय झालं, शनिवारी गेलेले लोक आले, बरोबर की नाही, शनिवार. आणि हे काय झालं, शुक्रवार. मग आता काय सांगितले, शुक्रवार आणि शनिवार मिळून गेलेले लोक म्हणजे 1250 अधिक 3750. बघा 0
10 10 आणि 5,000 म्हणजे एकूण किती लोक गेले रे? 5,000 लोक दोन्ही दिवशी मिळून सर्कस बघायला गेले. आता पर्यायामध्ये उत्तर आहे का बघा? बघा आहे का? आहे. इथे 5,000 उत्तर आहे. सोपं आहे की नाही प्रश्न मित्रांनो? तुम्हाला कसं वाटतंय? थोडेसे आपल्याकडे फळा वगैरे नसल्यामुळे आपण वहीमध्ये नोट करून घेत आहे. तर तुम्हाला काय अडचण आली तर नक्की विचारा. पण खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगत आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा. आणि तुमच्यासाठी खूप न क्लास लावतासुद्धा मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगू शकते. तुम्ही व्हिडिओ बघूनसुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणात कळणार आहे नवोदयचं, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघत जावा. आता पुढचा प्रश्न बघा. शेवटचा प्रश्न आहे 2.1 मधील दोन संख्यांची बेरीज 3,45,678 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 16,016ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती? मग अशाच प्रकारचे गणित झालं आहे मित्रांनो. दोन संख्यांची बेरीज किती आहे? 3,45,678. लक्षात ठेवा, जर एक संख्या दुसरीपेक्षा 16,016ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती? आता मोठी संख्या मगासारखीच काढायची आपल्याला मित्रांनो. तर आपण पहिल्यासारखंच नोट करून घेऊया. 3,45,678. बघा, 3,45,678 काय सांगितले त्यांनी? जर एक संख्या दुसरीपेक्षा 16,016ने, आता बघा 16,016ने मोठी सांगितली, म्हणजे 16,016ने मोठी आहे असेल तर मोठी संख्या कोणती? आता आपल्याला काय करू? ह्यातनं 16,016 मायनस करूया. बघा, 8तनं 6 गेलं 2, 7तनं 1 गेलं 6, 6, 15तनं 6 गेलं 9, 4तनं 2 गेलं 2 आणि 3. आता आपलं उत्तर काय आलं मित्रांनो? 3,29,662 आलं. बरोबर की नाही? आता याला आपल्याला काय करावं लागेल? 2ने भागावं लागेल. बघा, 3,29,662 भागिले 2, बे के बे, बेत्रिक बे के बे, बेसक्क 12, बेचोक 8, बेअट्टी 16, बेत्रिक 6 आणि बे एक बे. तर किती आलं? 1,64,831 आलं. 831 आलं. हे काय झालं? आपलं एक संख्या झाली. बरोबर की नाही? आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? 16,016 मिक्स करायचं आहे मित्रांनो. 16,016 मिक्स करायचं आहे. बघा, 1, 4, 8, 10, 8 आणि 1. तर किती आले रे मित्रांनो? 1,80,841 हे उत्तर आलेलं आहे मित्रांनो. 1,80,000 सॉरी इथं 7 आलं. 1,80,847 हे उत्तर आलेलं आहे मित्रांनो. आपल्याला पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे. 1,80,847 तर पर्यायामध्ये आहे मित्रांनो. 1,80,847 हे उत्तर आले. तर मित्रांनो, आज आपण स्वाध्याय क्रमांक 2.1 पूर्णपणे सोडवून घेतलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा मित्रांनो. अशाच प्रकारे आपण 2.2 हे पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कळवा जावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जावा. धन्यवाद.